श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्री वल्लभ चरितामृत लेखमाला लेखक क्रमांक 35। गूढ व सावध करणारे संपूर्ण चरितामृत। श्रीपाद सिद्धवैश्य मुनींना म्हणाले, तुमच्या पवित्र वेदघोषामुळे येत्या शताब्दीत होणारे दुष्कर्म फल निवारण होईल। तुम्ही पवित्र वेदघोषाने कलुषपुरीत वायुमंडळातील दुष्ट शक्ती हाकलून काढा। आपल्यातील उपस्थित हा श्वेत जातीचा जॉन पुढच्या जन्मी हिमालय प्रांतात वेद पंडित कुटुंबात जन्माला येणार, योगी होऊन शंभल गावी परतणार। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय 4। वरील एका छोट्या परिच्छेदात श्रीपाद शब्द शब्दात सावध करत आहेत, ते आज सर्वत्र पाहायला मिळत आहे। पहिला इशारा म्हणजे येत्या शताब्दीत दुष्कर्म फळ भोगणे आहे। दुसरा इशारा म्हणजे वायुमंडळ कलुषित होणार आहे। कशाने कलुषित होणार आहे तर दुष्ट शक्तीने। तिसरा इशारा आहे शंबल आणि हिमालय प्रांत। आपण सर्व जाणतोच आहोत, आज वायुमंडळातील दुष्ट शक्ती कुठून उगम पावली ते। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर यांनी मागील वर्षी मार्चमध्ये दाखवून दिलं की या दुष्ट शक्तीची पिलावळ कोणत्या देशाच्या सरकारी प्रयोगशाळेतून बाहेर पडली ते। पण सुरुवातीलाच श्रीपादांनी कल्पना दिली आहे की हे दुष्कर्म फळासोबत निगडित आहे आणि यावर त्यांनी तेथे लगेचच उपमर्शही सांगितला आहे, तो म्हणजे वेदघोष। वेदघोष हा शब्द श्रीपादांनी परत परत उच्चारला आहे। त्यावेळी देश खंड अशा सीमा नव्हत्या। एकच सनातन संस्कृती सर्वदूर पसरलेली होती। ख्रिस्ताचाही आणि मोहम्मदाचाही उल्लेख या अध्यायात स्पष्टपणे आहे। येशू ज्याला वारंवार आपला पिता म्हणवायचा, तो श्रीमन नारायणच तुमच्या समोरचा श्रीपाद श्रीवल्लभ। महामती म्हणजे मोहम्मद, मक्केश्वराचा म्हणजेच मक्का भक्त, त्याच्या गडव्यात अवधूत रूपात 2 खजूर टाकून त्याच्या दत्त चैतन्याचा प्रवेश करणारे पण श्रीपादच। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर यांच्या सहवासात हे सर्व जवळून व प्रकर्षाने पाहायला अनुभवायला मिळाले। 2011च्या ख्रिसमस दिवशी सकाळी बाबा बाहेर उन्हात खुर्चीवर बसले होते व गोशाळेतील येशू पिण्याच्या पाण्याचा मोठा ड्रम घेऊन बाबांसमोरून गोशाळेकडे चालला होता। बाबांनी त्याला हात करून जवळ बोलावले आणि जवळ मांडी घालून बसवून घेतले आणि बाबांनी स्वतःच्या हाताने त्याच्या अंगावर स्वतःची शाल व्यवस्थित पांघरून भरपूर वेगवेगळे हार आणि त्याच्या डोक्यावर स्वतःची पगडी घालून त्याला व्यवस्थित सजवले आणि स्वतःसमोर भक्तांनी ठेवलेली फळं व नाश्त्याचा डबा येशूच्या मांडीवर ठेवला। बाबांचे विशाखापट्टणम येथील 12 वर्ष वास्तव्य मुस्लिम धर्मीय भक्ताच्या घरी सोलापुरातील सिद्धेश्वर तलाव दर्ग्याच्या ऋणानुबंधाने झाले। बाबा पिठापुरात आल्यावर या भक्ताचे सपत्नीक देहावसान झाले आणि 2020च्या शिवरात्रीला वर्माजींना बाबांनी दृष्टांत देऊन सांगितले की त्या दोघांना मक्केत जागा दिली। जसा कैलासवास तसाच हा मक्केश्वरवास। म्हणून आम्ही ठासून ठासून सांगतो की श्री गोपाल बाबा हेच श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत म्हणजे अक्षर सत्य ग्रंथ। हिराचंद गोपालचंद कोठारे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।